दंडोत प्रणाम मंडळी. मी पुरुषोत्तम सदाशिव साळुंखे महानुभाव पंथाच्या महानुभाव दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेरूळ, उल्हासनगर आणि पनवेल येथील श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेतलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांजूरमार्ग येथील श्रीकृष्ण मंदिर आणि जमलं तर घाटकोपर येथील श्रीकृष्ण मंदिर. तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या या आध्यात्मिक प्रवासाला. मुंबई, स्वप्नांची नगरी, कधीही न थांबणारं शहर, पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत धावणाऱ्या लोकल ट्रेन, गर्दीने भरलेले रस्ते, उंचच उंच इमारती आणि वेळेशी सतत चालणारी स्पर्धा, यामुळे प्रत्येकजण इतका व्यस्त असतो की परमेश्वरासाठी वेळ काढणं सुद्धा त्यांना कठीण होतं. पण या गजबजलेल्या मुंबईत अशी काही पवित्र स्थळं आहेत जिथे पाऊल टाकताच मनाला एक विलक्षण शांतता लाभते. मुंबई आणि उपनगरामध्ये महानुभाव पंथाची अनेक पवित्र मंदिरं आहेत. त्यापैकी कांजूरमार्ग, घाटकोपर, वडाळा आणि मानखुर्द येथील मंदिरे भाविकांसाठी श्रद्धेची महत्त्वाची केंद्र आहेत. आणि आजच्या या भागामध्ये आपण भेट देणार आहोत मुंबईतील कांजूरमार्गमध्ये असलेले श्रीकृष्ण मंदिर. तर मंडळी, इथला ॲड्रेस आणि इथे कसं पोचायचं हे आधी आपण पाहूयात. तर मंडळी, या मंदिराची स्थापना 1987 मध्ये झाली. 39 वर्षापासून हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि आध्यात्मिक साधनेचं केंद्र राहिलं आहे. काळानुसार मुंबईचा वेगाने विकास होत आहे, त्यामुळे मंदिराचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं असून सध्या हे मंदिर पवईच्या दिशेला नव्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. तर मंडळी, इथला ॲड्रेस असा: श्रीकृष्ण मंदिर, हनुमान नगर, IIT मार्केट, पवई. येथे येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजेच कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन. हे स्टेशन सेंट्रल रेल्वे मार्गावर आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा आणि या मार्गावरील इतर स्थानकावरून तुम्ही स्लो लोकलने सहज कांजूरमार्गला पोहोचू शकता. वेस्टर्न लोकलने दादरला उतरून ठाणे, कल्याण साईडला जाणाऱ्या सेंट्रल लोकलने तुम्ही कांजूरमार्गला येऊ शकता. तसेच हार्बर लोकलने पनवेल, ठाणे, कांजूरमार्ग किंवा कुर्ला स्टेशनला उतरून सेंट्रल लाईनला ठाणे, कल्याणला जाणाऱ्या लोकलने तुम्ही येऊ शकता. तर मंडळी, कांजूरमार्ग स्टेशनला उतरल्यावर पश्चिम साईडला जायचं, म्हणजेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1A. स्टेशनला बाहेर पडल्यानंतर थोडं सरळ चालत गेल्यावर 3 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हुमा सिनेमा बसस्टॉप दिसेल. तिथून तुम्ही पहिल्या बसस्टॉपवरून IIT मार्केट, पवईकडे जाणाऱ्या बस पकडावी. कांजूरमार्ग स्टेशनपासून IIT मार्केट हा दुसराच बसस्टॉप असल्यामुळे अवघ्या 5 मिनिटात आपण तेथे पोहोचतो. IIT मार्केट बसस्टॉपच्या मागे वळून थोडंसं अंतर पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला आपल्याला हनुमान रोड लागतो. हनुमान रोडच्या दिशेने सरळ चालत गेल्यावर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर श्रीकृष्ण मंदिर आहे. पहिल्या मजल्यावर असल्यामुळे पटकन लक्ष जात नाही, पण लांबूनच आपल्याला महानुभाव पंथाचा ध्वज दिसतो. तर मंडळी, लोखंडी शिड्यांच्या पायऱ्या चढून आपण पोहोचतो श्रीकृष्ण मंदिरात. हे मंदिर तात्पुरतं स्थलांतरित झालं असलं तरी इथली देवपूजा आणि प्रसन्नतेचं वातावरण यावरून समजतं की येथे पूर्वीप्रमाणे नित्य पूजाअवसर, प्रसादवंदन आणि धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. मंदिरात पोचल्यानंतर आम्ही हातपाय स्वच्छ धुतले. त्यानंतर डोक्याला रुमाल बांधला आणि भक्तिभावाने देवपूजा वंदन केलं आणि थोड्या वेळात नामस्मरणाला बसलो. परंतु नामस्मरण सुरू असतानाच एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं. एका मागून एक भाविक मंदिरात येऊ लागले आणि काही क्षणातच संपूर्ण मंदिर भक्तांनी भरून गेले आणि सर्वजण नामस्मरणाला बसले. त्याच क्षणी जाणवलं, परमेश्वराचं नाम जिथे घुमतं तिथे मनातील सर्व चिंता आपोआप विरून जातात.
त्यानंतर देवपूजा प्रसादवंदन झालं आणि सर्वांनी मिळून आरती केली आणि प्रसाद म्हणून प्रत्येकाला समोसा देण्यात आला. या सर्व कार्यक्रमामुळे इथलं वातावरण अजूनच प्रसन्न आणि आध्यात्मिक बनलं. इतकं बरं वाटत होतं की या मंदिरातून हलूच नाही असं वाटत होतं. कायमचं इथेच राहावं. पण मंडळी, आम्हाला निघायचं होतं घाटकोपरच्या दिशेने, तिथे असलेल्या श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. तर मंडळी, इथल्या पूजा अवसर आटपून आणि प्रसाद ग्रहण करून आम्ही निघालो घाटकोपरच्या दिशेने. पण त्याआधी या मंदिरातून आपण नेमकं काय घेऊन बाहेर पडतो? फक्त दर्शन नाही, सोबत घेऊन जातो मनाला स्पर्श करणारी शांतता, नामस्मरणातून मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या चरणी यावंसं वाटेल अशी ही भक्तीची ओढ. तर मंडळी, हे मंदिर डोळ्यांना दर्शन देतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मनाला परमेश्वराशी जोडून जातं. तर मंडळी, आजचा हा आध्यात्मिक प्रवास इथेच थांबवूयात. हे मंदिर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. आणि हो, कमेंटमध्ये दंडवत प्रणाम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्यामुळे महानुभाव पंथाशी संबंधित प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. तर मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घाटकोपर येथील श्रीकृष्ण मंदिर. तोपर्यंत दररोज देवासाठी थोडा वेळ काढा, नामस्मरण करा, कारण जिथे नामस्मरण तिथेच परमेश्वराचा सहवास. प्रत्येक दिवसाची सुरुवात नामाने करा आणि दिवसाचा शेवटही नामानेच करा. दंडवत प्रणाम मंडळी. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. 16.5 तीर्थस्थान की जय. सत्य सनातन महात्मा धर्म की जय. दंडवत प्रणाम मंडळी. भेटूया लवकरच.